हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जनाच्या निमित्त मी आज हा व्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग नक्कीच बघा. तर मी गणपती विसर्जनमध्ये मी काय काय केलं हे मी ह्या व्लॉगमध्ये शूट केलं आहे. तसं मी हा व्लॉग शूट करणार नव्हती कारण की माझा काही प्लॅन नव्हता. मला वाटलं काय व्लॉगमध्ये शूट करू कारण की मी एवढं काही प्रिपेअर्ड नव्हती या व्लॉगसाठी. बट मी आज म्हणजे गणपती विसर्जनासाठी मी बनवले होते उकडीचे मोदक आणि ते मी काय प्लॅन करून बनवले नव्हते. सडन माझं मनात होतं मला खायचं होतं, मला ट्राय करायचं होतं म्हणून मी बनवले. म्हटलं मग मी फर्स्ट टाइम बनवतेच होतं, मी तुमच्यासोबत का शेअर नको करू ते. तर मग मी म्हणून व्लॉग शूट केला आणि मग त्याच्यासोबतच मग मी खूप काही जसं कॉलनीत गणपती होता, मग त्याचं विसर्जन होतं, मग ते पण शूट केलं. त्यानंतर मैत्रिणीचं गणपतीचं विसर्जन करायला गेले. नंतर आमच्या म्हणजे मी जिथे राहते मालेगावात, तिथे खूप मोठा मंडळ आहे एकता मंडळ म्हणून, त्यांचं खूप मोठी रॅली असते दर गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. तर मी ते पण माझ्या मैत्रिणींसोबत बघायला गेली. तर म्हटलं मी तुम्हाला दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते की मी काय केलं काय नाही केलं. म्हणून मग मी हा व्लॉग शूट केला. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. चलो भाई देखो अब मैं क्या करता. गाईज, आपल्याला लागणार आहे गूळ, ओलं नारळ, थोडेफार काजू बदाम, थोडेफारच पाहिजे, एवढे काय जास्त पाहिजे नाही आहेत. सो गाईज, इथे मी गूळ किसायला घेतला होता आणि सोबतच माझी मम्मीने पण नंतर नारळ वगैरे फोडलं. तुम्हाला आवाज येत असेल. मग इथे मम्मीने नारळ किसायला घेतलं होतं आणि मम्मीनेच मोदक बनवले. तसं तर मला जमलंच नाही, मला फक्त मधलंच मिश्रण करायला जमलं. तुम्ही बघा आता किती डेंजरपणा करते आतापर्यंत. तोंडाकडे करून करत होती, हात दुखलं माझं, असं झालं तसं झालं. बोल काही काय बोल. माझ्या घरचे लोक मला खूप त्रास देतात, काही काही बनवायला सांगतात. तर त्रास नाही ना, थकून जाते मी. माझ्या बाकी सर्व तर मीच केलं. व्हिडिओ मध्ये मी दिसेल, फक्त गुळ काय म्हणतो, गुळ ते खोबरं किसायला आली म्हणे माझ्या घरचे त्रास देतात. अवघड आहे ना, तोड फोड. ते मोंटीने तोडून दिलं ते पण किती डेंजर आहे. त्यांनी वरची साल काढून दिली फक्त. मीच केलं ते, त्याला फुटत पण नव्हतं त्याच्यावर ना. तर गाईस, आपलं झालं आहे रेडी गुळ, खोबरं आणि काजू बदाम थोडेसे. याच्यात आपण आता मोजून घेऊ, इक्वल क्वांटिटीने घ्यायचं. इक्वल का कमी का, आम्हाला थोडं जास्त गोड लागतं म्हणून थोडं जास्त गुळ टाकू, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. मी हे बनल्यावर दाखवते. तर काहीच आपण गूळ आणि खोबऱ्याचा किस दोघांना मिक्स करून त्याच्यात काहीच टाकायचं नाही, फक्त तुपात थोडं भाजून. आणि नंतर इथे मम्मीने पिठाला उकडून घेतला आहे. बघू शकतात तुम्ही कसं उकडवलं. आता आपलं हे पीठ पण तयार झालं आहे आणि मी इथे अजून थोडंसं ड्राय खोबरं किसते कारण की ते कमी पडलं. मग आपण ओल्यासोबत ड्राय पण टाकू. तर आता मम्मीने मोदक बनवायला घेतले. तर गाईस, तुम्हाला मी पुढे दाखवेल की पहिला मोदक कसा बनला. तो मोदकने गोळा बनला. बघा तुम्ही, असा मोदक नाही बनवायचं. मग आम्ही डायरेक्ट नंतर
मोल्डने बनवला मोदक. तुम्ही पुढे बघाल मोल्डने बनवला. नंतर मी दाखवून दिली ती क्लिप की पहिला मोदक कसा बनला. असं मम्मीने मध्ये टाकलं आणि बनवलं. चांगला भरला टेस्ट यायला पाहिजे. थोडंसं भरायचं काय करू कुठं काय भरलं गंदा नको बस. तुला ते खायचंय तसंच आटा. जिपरी सर चांगली दिसते ना ग. अगं चांगली दिसते. अगं चांगली दिसते ना. ठीक असंच दाखवून देईल. ही बघा कशी लपवते तिचं तोंड. मेकअप करून नाही पाहिजे गाईच आपल्याला. ये फंस गया सी. बनला छान आहे मोदक. हे बघ साई. तर गाईज आपले एवढे मोदक बनले आहे आणि एवढं हे उरलं आहे. याचं आपण बघू नंतर काहीतरी बनवू, नाही तर परत मोदकच बनवू. तर आम्ही थोड्या वेळा त्याला स्टीम करू. एकदा स्टीम झाले का मी तुम्हाला दाखवते. गाईज तर इथे आपले मोदक स्टीम झालेले आहे. तर 10-15 मिनटे तुम्ही स्टीम करायची म्हणजे ते एकदम छान होतात. आणि मोदक एकदम छान झालेले होते. पण मी चुकी केली होती, फक्त 5च मिनिट ठेवले होते म्हणून कच्चे राहिले होते. पण पुन्हा मी त्याला स्टीम करून घेतलं आणि इथे मी ते केसरचं पाणी टाकतात, पण मी कलर आपला फूड कलर असतो ना त्याचं पाणी टाकलं. पाणी नाही, दूध होतं. आणि नंतर त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं, कारण की तूप टाकून छान लागतात. तर तुम्ही पण ट्राय करा आणि बनवा. तर असे माझे मोदक झालेले होते. गाईस तर आपले मोदक बनवून तयार आहेत. तर मी याला टेस्ट करून बघेन आणि बनवले जसे बनवता आले तसे. तर बघू, मी टेस्ट करेल आणि मग मी तुम्हाला सांगेल की कसे बनले. तर गाईज मोदकमुळे माझी आरती मिस झाली होती. तर डायरेक्ट गणपती बाप्पाला उठवल्यानंतरच मी खाली गेली आणि असं आमचे गणपती बाप्पा दिसत होते आणि इथे खाली डान्स सुरू झाला होता. तर सर्व डान्स वगैरे करत होते. मी पण पुढे डान्स केला आहे. तर तुम्ही बघा आणि जर तुम्हाला आवडला तर सांगा.
प्रकारे आम्ही सर्वांनी कॉलनीच्या गणपती बाप्पाला विसर्जन केलं आणि इथे मी माझ्या फ्रेंडच्या गणपतीचं विसर्जन करायला आली होती. तर इथे तसं बाप्पाचं विसर्जन झालं आणि मग पुढे त्याच्यानंतर आमच्या इथे सिंधी कॉलनी आहे ना, तिथला गणपती होता. ह्यावेळेसचा सर्वात मोठा गणपती होता तिथला. तुम्ही बघू शकतात किती छान असा गणपती बाप्पा होता. आणि त्याच्यानंतर मी पुढे बाकी आमची रॅली बघायला गेली होती. 2000 years later. आमच्या इथे एक मोठा मंडळ आहे, एकता मंडळ. तिथली ही रॅली आहे, तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.